ओम नमो नारायणाय. आपण ऐकत आहोत श्री माणिक प्रभूंच्या कथा. आज आपण प्रभूंची आणि जगद्गुरू शंकराचार्यांची भेट आणि प्रभू दरबारचे उत्सव याबद्दल कथा ऐकूया. माणिकनगरातल्या प्रभूंच्या या औदार्याचा आणि लोकोत्तर गुणांच्या कीर्तीचा सुगंध देशभरात पसरला. तेव्हा जगद्गुरू शंकराचार्यांनाही प्रभूंना भेटण्याची उत्कंठा लागली. त्यावेळी शृंगेरी आणि हंपी पीठात काही वाद चालू होता. शृंगेरी पीठाचे श्रेष्ठत्व कबूल करून हंपी पीठाने निजामाच्या राज्यात संचार करावा, आपला वेगळा शिक्का चालवू नये, असे शृंगेरी पीठाचे म्हणणे होते. तर हंपी पीठ स्वतंत्र आहे, ते आपल्या इच्छेप्रमाणे स्वतंत्र शिक्कामोर्तब चालवून संचार करेल, असे हंपी पीठाचे म्हणणे होते. ह्या दोन्ही पीठाचे अधिकारी प्रभू दरबार येऊन या वादात तडजोड घडवून आणावी म्हणून प्रभूंना विनंती करत होते. शृंगेरी पीठाचे आचार्य इच्छा असूनही प्रभूंकडे येऊ शकले नाही. पण हंपी पीठाचे जगद्गुरू मात्र माणिकनगरी आल्याचा उल्लेख आहे. जगद्गुरूंना प्रभू रुमालाने हात बांधून 10,000 मंडळींसह स्वतः पायी सामोरे गेले आणि दुरूनच साष्टांग नमस्कार घातला आणि नंतर त्यांनी जगद्गुरूंच्या पालखीलाही खांदा दिला. तेव्हा जगद्गुरूंनी मात्र प्रभूंना तसे न करण्याची विनंती केली आणि जगद्गुरू प्रभूंना कडकडून भेटले. तेव्हा त्यांच्या दोघांच्याही नेत्रातून आनंदाश्रू वाहत होते. तो एक आनंदाचा सुखसोहळाच होता, असे वर्णन अनेक चरित्रकारांनी केले आहे. प्रभूंनी जगद्गुरूंना अत्यंत आदरपूर्वक सामोरे जाऊन माणिकनगरात आणले. तात्या महाराजांकडून त्यांची यथासांग पूजा अर्चा मानसन्मान करून अगणित द्रव्य दक्षिणा अर्पण केली. तसेच ब्राह्मण भोजन आणि महाप्रसादाचा थाट करून त्यांचा मान ठेवला. हंपी विरूपाक्ष पीठाचे अधिपती माणिकनगरी येऊन गेल्यापासून त्यांचा अनेक परीने उत्कर्ष झाला. जगद्गुरूंनी प्रभूंच्या ब्रीदावळीस मान्यता देऊन आपल्या संचार क्षेत्रात असलेल्या सर्व अधिकाराची सनदही प्रभू संस्थानास अर्पण केली. यावरून त्यांचा प्रभूंबद्दलचा आदर व्यक्त होतो. माणिकनगरची वसाहत झाल्यानंतर सर्व सणांच्या प्रसंगी त्या त्या सणाला अनुसरून दरबार भरत असे. सर्व जयंत्यांमध्ये रामनवमीचा उत्सव विशेष थाटाने साजरा होत असे. प्रभू त्या दिवशी रामरूपात नटत. गोकुळाष्टमीलाही कृष्ण जन्म तसाच थाटाने होई. गणेश चतुर्थीचा उत्सव 10 दिवस मोठ्या आनंदाने पार पडत असे. परंतु या सर्व उत्सवांमध्ये दत्त जयंती हा मुख्य उत्सव होता. त्या दिवशी सुमारे 30-40 पात्र भोजनाला होत. सर्वांना पात्री 1-1 रुपया दक्षिणाही मिळत असे. जंगमांचा मेळा हाही एक समारंभ प्रभू सन्निध होत असे. संक्रांतीनंतर हा मेळा माणिकनगरात येत असे. तेर व अग्गी हे या उत्सवाचे नाव. तेर म्हणजे रथ आणि अग्गी म्हणजे अग्नी. जंगमांचा मुखिया अग्नीच्या खाईतून जात असे. त्याच्या मागे शेकडो लोक विस्तव तुडवून जात असत. त्यानंतर सर्व जंगमांना प्रसादाची अपेक्षा असे. हे जंगम भाविक आणि श्रद्धाळू होते. प्रभूंच्या ठायी त्यांची अतूट श्रद्धा होती. प्रभूही त्यांना प्रसाद भोजन आणि भरपूर देणगी देऊन संतुष्ट करीत असत. तसेच साधू बैराग्यांचेही मेळे येत, पण त्यांचा ठराविक काळ नसे. प्रभू सन्निध कोणी आले तरी पूर्ण तृप्त होऊनच जात. हिंदूंप्रमाणे मुसलमान लोकही प्रभूंचे भक्त होते. त्यामुळे त्यांचा मोहरम व ग्यारवी हा सण मोठ्या थाटाने साजरा होई. ग्यारवी म्हणजे मुसलमानांच्या रज्जब महिन्याची 11वी तारीख.
मेहबूब सुबानी नावाच्या सत्पुरुषाची ती पुण्यतिथी. काही लोक प्रभूंना या मेहबूब सुबानीचा अवतार मानेत. दत्त महाराजांप्रमाणे हे मेहबूब सुबानी अवधूत आणि स्मरतुरगामी आहेत, अशी सुफी लोकांची भावना आहे. हिंदू लोक प्रभूंना दत्ताचा अवतार मानित, तर मुसलमान मेहबूब सुबानींचा. तेव्हा अनेक फकीर प्रभूंच्या दर्शनाला येत. प्रभू गादीखाली हात घालून मुठीत येईल तेवढी खैरात देत असत. हजारो फकीर येत. प्रत्येकाच्या अपेक्षेप्रमाणे द्रव्य प्रभूंच्या मुठीतून येत असल्यामुळे सगळे संतुष्ट होऊन जात. खरं तर प्रभूंच्या नगरातला रोजचाच दिवस उत्सवाचाच असे. असो, आज आपण इथेच थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हरि ओम तत्सत.